आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। भारतातील 22 राज्यातील 4.5 लाख किलोमीटरचा प्रवास, भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या 2.5 कोटी नोंदी घेत 7.5 वर्षाची भ्रमंती। नक्षलवाद्यांचा हल्ला, गाडी फोडली, पण देहवडा तरुण नाही थांबला। समाजासाठी लग्न न करता संन्यास घेतलेल्या संजय कदम यांची ही कहाणी पहा। हे आहेत पुण्यातील 28 वर्षीय संजय मारुती कदम। भटक्या विमुक्त समाजाचे देशभर फिरत आहेत आणि भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या नोंदी घेत आहेत। स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी लग्न न करता संन्यास घेत काम सुरू केलंय। संजय कदम यांनी भारतातील विविध 22 राज्यात 4.5 लाख किलोमीटरचा प्रवास करत भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांच्या 2.5 कोटींहून अधिक नोंदी आजपर्यंत घेतल्या आहेत। 6 जून 2017ला संजय मारुती कदम यांनी अभियान सुरू केले आणि भटक्या विमुक्त समाजासाठी काम करत आहेत। मोटारसायकलने प्रवास करत आपला बोजा बिस्तरासोबत ठेवत दिसेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एसटी स्टँडवर बुद्ध विहार, मंदिर, मस्जिद, चर्च अशा ठिकाणी राहत समाजासाठी काम करण्याचं कार्य संजय कदम करत आहेत। 7.5 वर्ष 68 दिवस झाले हा तरुण देशातील कानाकोपऱ्यात फिरत आहे। भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या नोंदी घराघरापर्यंत जाऊन संजय कदम हा गोळा करत आहे। आता संजय कदम हे सांगली जिल्ह्यात आले असून सांगली जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचून माहिती गोळा करण्याचं काम करत आहेत। नाव, पत्ता, त्याचबरोबर रेशन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का, स्वतःसाठी राहण्यासाठी स्वतःचं घर आहे का, घरामध्ये किती कुटुंब संख्या आहे, घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे, भटक्या विमुक्त समाजासाठी असणाऱ्या योजना तुम्हाला मिळाल्या आहेत का, तुमच्यावर कोणता अन्याय झाला, कोणी त्रास देत आहे का, अशी माहिती गोळा करण्याचं काम संजय कदम हे करत आहेत। समाजातील लोकांना अडचणी येत आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी संजय कदम हे प्रयत्न करत आहेत। भटक्या विमुक्त समाजातील 3000हून अधिक जास्त व्यक्तींना जातींचे दाखले मिळवून दिले आहेत, तर 200हून अधिकच्या लोकांना घरं मिळवून दिली आहेत। भटक्या विमुक्त समाजाच्या नोंदी घेण्यासाठी पुण्यातील एक उच्च शिक्षित तरुण कुटुंबाचं कल्याण न करता समाजाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी प्रवास सुरू केला आहे। 4.5 लाख किलोमीटरचा प्रवास करत हा तरुण या ठिकाणी सांगली जिल्ह्यात आला आहे। आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। उच्च शिक्षित आहात तुम्ही, फक्त वैयक्तिक कुटुंबाचं कल्याण न करता समाजासाठी आलेला आहात, काय नेमकं आहे? मी सर्वात अगोदर तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही ह्या देशातले जे लँडलेस आणि होमलेस जे 30 करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आहे त्यांची दखल घेतल्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। माझं नाव आहे संजय मारुती कदम, राहणार पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड। ह्या देशामध्ये एक समाज असा आहे की जो लँडलेस आहे, होमलेस आहे आणि त्याच्यासाठी कोणीतरी प्युअर काम करणं गरजेचं होतं। म्हणून आम्ही 7 जून 2017ला पुणे पिंपरी चिंचवड येथून विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं। एकीकडे आपला देश जागतिक महासत्तेकडे प्रवेश करत आहे आणि एकीकडे आपल्याच देशामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाज राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न आहे। त्याच्यासोबत आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर झाला। आमचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार, आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकरी आमच्या लोकांना भेटत नाही। म्हणून आजही आम्ही लँडलेस आहे, होमलेस आहे, राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न देशाच्या समोर उपस्थित झाला होता। त्यामुळे आम्ही काय केलं, भटक्या मुक्त समाज जोडो अभियान स्टार्ट केलं। त्याला मराठीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाज म्हणतात, हिंदीमध्ये गुमंतू गुमक्कड अर्ध गुमंतू खानाबदोश समाज म्हणतात, इंग्लिशमध्ये नॉमॅडिक ट्राइब्स, डिनोटिफाईड ट्राइब्स आणि सेमी नॉमॅडिक ट्राइब्स म्हणतात, कन्नडमध्ये त्याला आले आले मारी जनांक म्हणतात, गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचरती जाती जनजाती म्हणतात, तेलुगूमध्ये त्याला विमुक्त संचार अर्ध संचारा जातू समाज म्हणतात। म्हणजे NT, DNT, VJNT, SNT, BC समाज जोडो आम्ही मोटरसायकलवर, बाईकवर चालू केलं आणि आत्ता भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून 2.5 करोड भटक्या मुक्त समाजाला जोडत त्यांचे प्रश्न सोडवत आज आम्ही सांगली शहर येथे उपस्थित राहिलो। भटका विमुक्त समाज हा तसा भटकंती करत पोटाची खळगी भरणारा समाज गोंधळी, जोशी, बागडी, नंदीवाला, वासुदेव अशा 3032 जाती, पोट जाती, राहायला घर नाही, रस्त्याच्या कडेला दिसल त्या मोकळ्या जागेत झोपडी मारून राहणारा भटका विमुक्त समाज। राहत्या ठिकाणी रस्ते नाहीत, पाणी नाही, लाईट नाही, कुठल्याच नागरी सुविधा नाहीत अशी अवस्था समाजाची। श्रीमंत होण्यासाठी नाही तर एक वेळचं पोट भरण्यासाठी धडपड करणारा भटका विमुक्त समाज।
5वीला पुजलेलं 18 विश्व दारिद्र्य, स्वतः खायचं काय व मुलाला खायला घालायचं या चिंतेत आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या पिचलेला आणि वंचित ठरलेला भटका विमुक्त समाज. मत मागायला आलेले नेते हे फक्त निवडणूक काळातच यांच्या राहत्या परिसरात दिसतात. मात्र निवडणुकीनंतर या समाजाकडे बघायला किंवा यांचे प्रश्न सोडवण्याकडे कोणी लक्ष देत नाही. अनेकांचे शिक्षण, शैक्षणिक पुरावा नाही आणि भटकंती करत जीवन जगणारे या समाजाकडे स्वतःचे घर नसल्यामुळे महसुली पुरावा नाही. त्यामुळे जातीचे दाखले मिळवण्यामध्ये यांना चांगलीच कसरत करावी लागते. आपल्या देशात 30 कोटीहून जास्तची लोकसंख्या भटक्या विमुक्त समाजाची आहे आणि जातीचे दाखले नसल्यामुळे कागदपत्रांच्या कमतरतेमुळे भटक्या विमुक्त समाजासाठीच्या असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ समाजातील लोकांना मिळत नाही. त्यामुळे मुला-मुली शिकली तर प्रगती करू शकतात हे लक्षात घेऊन संजय कदम यांनी शैक्षणिक जागृती करत 22 राज्यात आतापर्यंत 268 शैक्षणिक वर्ग सुरू केलेत. ज्या पाल्यावर, वस्तीवर, दांड्यावर संजय कदम जातात त्या ठिकाणी स्वतः लहान मुलांना शिकवण्याचं काम करत आहेत आणि ते वर्ग आज तागायत स्थानिकांच्या मदतीनं सुरू आहेत. एकतर आपला जो समाज आहे, भटका विमुक्त समाज, तो शिक्षणापासून वंचित आहे. कारण एकतर स्थलांतरित व्हायला लागते, वेगवेगळ्या ठिकाणी येऊन काम करावं लागते. त्यामुळं आणि एकतर दारिद्र्य, गरिबी, त्यामुळे शिक्षण ह्या समाजामध्ये खूप कमी आहे. तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करत आहात? काय नेमकं किती वर्ग तुम्ही या ठिकाणी या भारत देशामध्ये घेतला? आता आम्ही ह्या देशामध्ये आमचा समाज जो आहे स्थिर नाही आहे. पालावर कुठं, कुलटीवर कुठं, ह्या गावात त्या गावात राहतो. म्हणून आम्ही काय केलं की जिथं समाज राहतो तिथं आपण शैक्षणिक वर्ग चालू करायचे. काही लोकांनी पालावरची शाळा चालू केली आणि आम्ही शैक्षणिक वर्ग चालू केले. आता ते शैक्षणिक वर्ग प्रत्येक झोपडीवर, पालावर, कुलटीवर, वस्त्यांमध्ये चालू आहे. असे 218 जागी शैक्षणिक वर्ग चालू आहे. त्याच्यामध्ये दर रविवारी समाज एकत्र होतो. त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास केला जातो, चित्ताची एकाग्रता केली जाते आणि त्यांना स्थानिक जे शाळा आहेत, आश्रमशाळा वगैरे, तिथं त्यांना भरती केलं जातं, तिथं त्यांचं ॲडमिशन केलं जातं आणि शैक्षणिक वर्गातनं त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जातात. आमचे सगळ्या प्रकारचे प्रश्न जे आम्ही शैक्षणिक वर्गातनं सोडवत असतो. जातीच्या दाखल्यांच्या समस्या, घरांच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, विकासाच्या समस्या. आतापर्यंत 268 जागी शैक्षणिक वर्ग राबवलं. त्याच्यात आम्ही भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्याच्यात आम्हाला चांगलं यश आलं. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आता आमचेही लेकरं हवालदार बनायला लागलेत. कुठं आर्मीमध्ये, कुठं अग्निवीरमध्ये, कुठं CISF, BSF, BRO, GRO, रेल्वेमध्ये लागण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शैक्षणिक वर्गामुळे झाले. तर त्यामुळे हे पूर्ण देशभर शैक्षणिक वर्ग आम्ही राबवले. तर शासनाने त्या शैक्षणिक वर्गाला बॅकअप देणं गरजेचं आहे, कारण की त्यातनं समाज स्थिर होतो आहे. श्रद्धा निर्मूलन करणे, प्रयत्न करणे, व्यसनमुक्ती होण्यासाठी प्रबोधन हेही काम संजय कदम यांचं सुरू आहे. केंद्र सरकारच्या भटक्या विमुक्तसाठीच्या योजना जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी संजय कदम हे काम करत आहेत. सुरू केलेल्या अभियानाची दखल घेऊन भारत सरकारने नेमलेल्या जस्टिस रोहिणी आयोगाने भटक्या विमुक्त समाजाचा केलेला सर्वे अहवाल माननीय राष्ट्रपती यांच्याकडे दिला आहे. तर भटक्या विमुक्तांच्यासाठी कायमस्वरूपी आयोग झाला आहे. केंद्र स्तरावर अधिकारी आणि मंत्री यांच्यासोबत बैठका घेऊन भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम संजय कदम आजपर्यंत करत आले आहेत. संजय कदम यांच्या अभियानाची दखल घेत भारत सरकारने भटक्या विमुक्त समाजासाठी 2020 ते 2023च्या बजेटमध्ये 200 करोडही मंजूर केला आहे. तर सरकारने DNT बोर्ड तयार केला असून देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना की भटक्या विमुक्त समाजातील लोकांचा सर्वे करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला द्या असे पत्र पाठवले. पर्यंत तुम्ही समाजामध्ये जाताय, समाजाचे काय काय प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटतात? हो, मला इथं पोचायला लागले 4.5 लाख किलोमीटर. इथं 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून इथं पोचलो. इथं लागले मला 7.5 वर्ष 68 दिवस. आता इथं आल्यावर कळालं की सांगली जिल्ह्यामध्ये मी 112 गावांना भेटी दिल्या. भेटी दिल्यानंतर कळालं की सांगली जिल्ह्यामध्ये 1.5-2 लाखापेक्षा जास्त समाज आहे, पण त्यांच्याकडे जातीचा दाखला नाही. आणि आता जातीचा दाखला नाही तर जात पडताळणी पण नाही, आणि जात पडताळणी नाही तर त्यांना नोकऱ्या नाहीत. आता पूर्ण भारत देशामध्ये 30 करोड भटक्या मुक्तांमध्ये आमचा एकही कलेक्टर नाही, IPS नाही, IFS नाही, IRS नाही, IFS नाही, त्याच्यासोबत आमदार नाही, खासदार नाही. तुम्ही बघू शकता आमच्या लोकांचा जन्म फक्त पालावरच होत आहे आणि त्यांच्या नोंदी नसल्यामुळे त्यांना जातीचा दाखला भेटत नाही आहे. म्हणून शासनाने जो गृह चौकशी अहवाल बनवलेला आहे, त्या गृह चौकशी अहवालाअंतर्गत त्यांना कॅम्प राबून जातीचे दाखले देणं हे काळाची गरज आहे. त्यामुळं तुम्ही बघितलं तर कमी वयामध्ये लग्न होत होतं, ते आता बंद झालेलं आहे. त्याच्यासोबतच जात पंचायतीवर पण थोडेसे कठोर निर्णय घेतले गेलेले आहेत. त्याच्यासोबतच आताही आपला समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी, शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी तो पालावरनं आता घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त त्याला शासन स्तरावर त्याला बॅकअपची गरज आहे, तेव्हाच हा आपला देश जागतिक महासत्ता बनेल. आपला जो समाज आहे, भटका विमुक्त समाज, तो शिक्षणापासून वंचित आहे. कारण
एकतर स्थलांतरित व्हायला लागते, वेगवेगळ्या ठिकाणी येऊन काम करावं लागतं. त्यामुळं आणि एकतर दारिद्र्य, गरिबी, त्यामुळे शिक्षण ह्या समाजामध्ये खूप कमी आहे. तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करत आहात? काय नेमकं किती वर्ग तुम्ही या ठिकाणी या भारत देशामध्ये घेतला? आता आम्ही ह्या देशामध्ये आमचा समाज जो आहे स्थिर नाही आहे. पालावर कुठं, कुलटीवर कुठे, ह्या गावात त्या गावात राहतो. म्हणून आम्ही काय केलं की जिथं समाज राहतो तिथं आपण शैक्षणिक वर्ग चालू करायचे. काही लोकांनी पालावरची शाळा चालू केली आणि आम्ही शैक्षणिक वर्ग चालू केले. आता ते शैक्षणिक वर्ग प्रत्येक झोपडीवर, पालावर, कुलटीवर, वस्त्यांमध्ये चालू आहे. असे 218 जागी शैक्षणिक वर्ग चालू आहे. त्याच्यामध्ये दर रविवारी समाज एकत्र होतो. त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास केला जातो, चित्ताची एकाग्रता केली जाते आणि त्यांना स्थानिक जे शाळा आहेत, आश्रमशाळा वगैरे, तिथं त्यांना भरती केलं जातं, तिथं त्यांचं ॲडमिशन केलं जातं आणि शैक्षणिक वर्गातनं त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जातात. आमचे सगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहे आम्ही शैक्षणिक वर्गातनं सोडत असतो. जातीच्या दाखल्यांच्या समस्या, घरांच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, विकासाच्या समस्या. आतापर्यंत 268 जागी शैक्षणिक वर्ग राबवलं. त्याच्यात आम्ही भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्याच्यात आम्हाला चांगलं यश आलं. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आता आमचेही लेकरं हवालदार बनायला लागलेत. कुठं आर्मीमध्ये, कुठं अग्निवीरमध्ये, कुठं CISF, BSF, BRO, GRO, रेल्वेमध्ये लागण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शैक्षणिक वर्गामुळे झाले. तर त्यामुळे हे पूर्ण देशभर शैक्षणिक वर्ग आम्ही राबवले. तर शासनाने त्या शैक्षणिक वर्गाला बॅकअप देणं गरजेचं आहे, कारण की त्यातनं समाज स्थिर होतो आहे. त्या या अभियानाची दखल केंद्र सरकारने, राज्य सरकारने कशा प्रकारे घेतली? काय आयोग काय स्थापन केला आहे किंवा कशा प्रकारे निधी या ठिकाणी या समाजाला दिलेला आहे? ओके, आमच्यासाठी जे शासन स्तरावर 1 फेब्रुवारी 2022ला माननीय देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी बजेट ठेवलं होतं. त्या बजेटमध्ये त्यांनी ऑदर समुदायाला पण फंड दिला, आम्हाला नाही दिला म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स केले, आंदोलनं केले आणि 20,000 करोड रुपयाची मागणी केली. आणि 20,000 करोड रुपयाची मागणी केल्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला 200 करोड रुपये दिले. त्या 200 करोड रुपयेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत सीड्स योजना आली. त्या सीड्स योजनेअंतर्गत भटक्या मुक्तांना मोफत घर, मोफत शिक्षण, मोफत रोजगार, मोफत विमा, लोन भेटतं. त्याच्यासाठी 5 डॉक्युमेंट लागतात. ते म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, इन्कम सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो. पण आमच्या लोकांकडे जातीचे दाखले नाही. म्हणून मागच्या वेळेस 200 खासदार आणि 12 केंद्रीय मंत्र्यांची मिटिंग घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंटची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आमच्या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत. त्यांनी म्हणले कारण काय? तर मी म्हणलं आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर झाला. आमच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार? आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकऱ्या आम्हाला भेटत नाही. म्हणून आजही आम्ही लँडलेस आहे, होमलेस आहे. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पत्र राज्य सरकारला, सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की राज्यामध्ये जेवढा बी भटक्यामुक्त समाज राहतो यांचा सर्वे करून तो डाटा सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवा. त्याचा जो काय खर्च असेल सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला देईल. पण राज्य सरकार अजून सर्वे करत नाही. म्हणून आम्ही सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाचं सर्वात मोठं योगदान आहे आणि तोच समाज आज विकासापासून वंचित राहिला आहे. तुम्ही बघू शकता पालावर, कुलटीवर, तांड्यावर, फुटपाथवर तो समाज राहतोय. त्यामुळे त्यांचा सर्वे जर केला तर सेंटरमध्ये त्यांच्यासाठी पॉलिसी तयार होईल आणि आपला देश जागतिक महासत्ता होईल. त्यामुळे सगळ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही 30 करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज विनंती करतो की आमचा लवकरात लवकर सर्वे केला जावा. राष्ट्रीय स्तरावर जस्टिस रोहिणी कमिटी नेमली होतं. ते 5 वर्षासाठी नेमली होती. त्या कमिटीवर आम्ही प्रेशर टाकलं आणि त्या कमिटीने मागच्या पार्लमेंटच्या सेशनला म्हणजे इलेक्शनच्या अगोदर माननीय राष्ट्रपतींना ते जस्टिस रोहिणी कमिटी दिलेली आहे. त्या जस्टिस कमिटीचा चर्चा येणाऱ्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये व्हावी आणि स्वतंत्र भटक्यामुक्तांसाठी स्वतंत्र कॅटेगरी राष्ट्रीय स्तरावर व्हावी. स्वतंत्र कॅटेगरी जर भटक्यामुक्तांसाठी झाली तर हा समाजही विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल. कारण की 30 करोड लोकांमध्ये एकही IAS नाही, IPS नाही, IFS नाही, IRS नाही, आमदार नाही, खासदार नाही, कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र कॅटेगरी होणं गरजेचं आहे. राजकीय आरक्षण मिळणं गरजेचं आहे. ॲट्रॉसिटीसारखा संरक्षण कायदा भेटणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच सेंटरपासून ते स्टेटपर्यंत 217 योजना आहेत. त्याच्यामध्ये ह्या समाजाचा निकष बसतो. त्यामुळे ह्या 217 योजनांचा लाभ यांना भेटला पाहिजे अशी मी माननीय प्रधानमंत्री आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. हे काम करत संजय कदम यांना नक्षलवाद्यांशी सामना करावा लागला. छत्तीसगडमध्ये सुकमा या ठिकाणाहून परत असताना जंगलामध्ये संजय कदम यांना नक्षलवाद्यांनी गाठलं आणि हल्ला चढवला. मारहाण करत संजय कदम यांच्या मोटरसायकलची तोडफोड केली. मात्र मी भटक्या विमुक्त समाजातील नोंदी घेण्यासाठी गेला होतो असं सांगत आधार कार्ड दाखवल्यावर नक्षलवाद्यांनी संजय कदम यांना सोडलं. बंद पडलेली मोटरसायकल ढकलत जंगलामध्ये रात्रभर संजय कदम यांनी मुक्काम केला आणि नंतर 40 किलोमीटर बंद पडलेली गाडी ढकलत गावात पोहोचले. खराब झालेली गाडी पाहून भटक्या विमुक्त समाजातील बांधवांनी संजय कदम यांना नवीन गाडी घेऊन दिली आणि संजय कदम यांचे अभियान पुन्हा सुरू झाले. भटक्या विमुक्त समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संजय कदम यांनी तीव्र अशी आंदोलनं केली आहे. तुम्ही आता 22 राज्यामध्ये फिरला आहात. हे फिरत असताना तुम्हाला चांगले वाईट अनुभव आले असतील. सुरुवातीला आम्हाला वाईट अनुभवांविषयी सांगा की काय वाईट नेमका अनुभव काय आला?
सर्वात अगोदर मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की कोणी आमची माहिती न घेता ही माहिती घेतली आमची, त्याबद्दल धन्यवाद. तर मी छत्तीसगडमध्ये सुकमामध्ये होतो. छत्तीसगडमध्ये असेच पावसाचे दिवस होते. 7 नंतरून जंगलातनं गाडी अलाउड नव्हती. मी आटापल्ली भामरागड मार्ग बस्तर मार्ग मी चाललो होतो ह्याला सुकमाला, आणि सुकमावरनं मला बाहेर जायचं होतं. तर जाता जाता रस्त्यामध्ये 7 वाजता जंगलामध्ये डायरेक्ट नक्षलवादी सगळे रस्त्यावर आले. त्यांच्याकडे बंदुकी होत्या. त्यांनी मला थोडंसं हाणामार केली. त्यानंतर माझी गाडी फोडली आणि मग मला शो युअर ID म्हणले. मी त्यांना ID वगैरे दाखवलं. मग त्यांनी मारलं वगैरे आणि मग मी तिथून गाडी घेऊन गेलो. त्यांना असं वाटलं की मी डिपार्टमेंटचा माणूस आहे, पण त्यांना हे सांगितलं की माझ्या समाजाची परिस्थिती अशी झाली की ते गरीब आहेत आणि मी त्यांच्यासाठी काम करतो आहे, त्यामुळे त्यांनी सोडलं. त्या हल्ल्यातनं मी सुखरूप वाचलो. त्याबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय संविधानाचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हा अनुभव इतका भयानक आहे माझ्या लाईफमध्ये की आपल्याच देशामध्ये आपण मार खातोय, हे खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे याच्यावर काहीतरी निर्णय भारत सरकारने घेणं काळाची गरज आहे. आज तुम्ही बघितलं छत्तीसगड, आसाम, झारखंड, उत्तराखंड ह्या पट्ट्यामध्ये आहे ना, जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॉमॅडिक ट्राईब्स भटक्यामुक्त समाज राहतो, पण त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ नाही भेटत आहे. म्हणून सरकारने तिथं पोचणं गरजेचं आहे आणि त्या नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई होणं हे काळाची गरज आहे. तरी आपलं भारत सरकार, आपले CRPF, SRPF, महाराष्ट्र पोलीस, त्याच्यासोबत भारतीय पोलीस हे सगळे चांगलं काम करायला लागले. त्याबद्दल आम्ही त्यातनं सुखरूप वाचलो. हल्ला झाल्यानंतर तुमची गाडी त्यांनी फोडली. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अडकला होता तिथून लोकवस्ती किती लांब होती आणि तिथला जंगलातला प्रवास कसा होता, रात्र कशी घालवली, काय नेमका अनुभव? माझी गाडी ज्यावेळेस फोडली त्यावेळेस मला कळत नव्हतं की मी काय करावं काय नाही. फक्त मग मी बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांचे विचार घेऊन मी फक्त गाडी धक्का देत मी आलो 40 किलोमीटर पुढं. आल्यानंतर जंगलमध्ये एवढा अंधार झाला, पूर्ण रातभर तिथंच मला थांबावं लागलं. म्हणून गाडी मी तिथंच लावली आणि मग तिथून रातभर लाकडं पेटून तिथंच झोपलो. तिथून दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मला कळालं की लोकवस्ती तिथून आहे ना 20 किलोमीटरवर होती. मग लोकवस्तीमध्ये गेल्यानंतर लोकांनी मग माझी गाडी टेम्पोमध्ये ठेवली. आता ती गाडी तिकडंच पडलेली आहे आणि मग मी तिथून पुढं प्रवासाला निघलो. अक्षरशः भयानक परिस्थिती होती. बेदम पाऊस चालू होता, वीज कडकडत होती, भीती मनामध्ये होती, जनावर येतील का काय येतील, की इतक्या प्रकारे परिस्थिती होती की अशी वाटत होतं की तिथं आपण आता मृत्यूच होणार. म्हणून मग मी तिथं विचार केला असं बी मरायचं आहे तसंही मरायचं आहे. मग जंगलातच तिथं ठाम राहिलं. लाकडं पेटवलं, पावसाने लाकडंही पेटत नव्हती. मग मी गाडीतलं पेट्रोल थोडंसं काढून लाकडं पेटवले आणि तिथं पूर्ण रात्र काढली. हे झालं, मग गाडी तुमची तिथंच पडली. मग पुढचा प्रवास कसा तुम्ही सुरू केला? मग तिथून मी डायरेक्ट टेम्पो पकडून मी रायपूरला आलो. रायपूरला समाजाची भेट घेतली आणि मग त्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील समाजाने एकत्र येऊन 2-2 हजार रुपये काढून 1,35,000 रुपयाची मला नवीन गाडी घेऊन दिली. त्या गाडीवर मी आत्ता प्रवास करतो. मी खरंच महाराष्ट्रातील समाजाचं आणि सगळ्या समाजाचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला गाडी घेऊन दिली. त्यांनी जर मला गाडी दिली नसती तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो आणि आज भटक्या मुक्तांचे प्रश्न सोडवले नसते. मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथपर्यंत पोचवलं. समाजासाठी केलेल्या आंदोलनामुळे अनेक केसेस संजय कदम यांच्यावर टाकण्यात आल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस, नक्षलवादी आणि प्रस्थापितांची कोणतीही तमा न बाळगता संजय कदम यांनी आपल्या भटक्या विमुक्त समाजासाठी दिवस रात्र काम करत आहेत. तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आला आहात. सांगली जिल्ह्यामध्ये किती गावांचा तुम्ही आता सर्वे केला? आता मी सांगली जिल्ह्यामध्ये 118 गावांचा हा सर्वे केला. 118 गावांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये समाज राहतो, जो की आजही त्यांना जातीच्या दाखल्यांची परिस्थिती खूपच भयानक आहे. मी आलो त्यावेळेस सगळ्यात पहिलं कर्नाटकातनं जत तालुका केला, त्यानंतर कवठेमाका तालुका केला, आष्टा तालुका केला, विटा तालुका केला, वाळवा तालुका केला, शिराळा तालुका केला, इस्लामपूर करून मग मी मिरज सांगली करत इथपर्यंत आलो. इथं आल्यावर कळालं की आम्ही सर्वे चेक केला, सगळेजण बसून आमची तज्ज्ञ कमिटींनी बसून. आमच्याकडे जातीचेच दाखले नाहीत. म्हणून आमच्या समोर आता सगळ्यात मोठं लक्ष आहे की आता जे नवीन खासदार निवडून आले त्यांना आम्ही सोबत घेऊन आमच्या जातीचे दाखले सोडवण्याचा प्रयत्न करतो. माननीय कलेक्टर साहेबांसोबत आमचं डिस्कशन झालं. कलेक्टर साहेब आम्हाला बॅकअप देत आहेत आणि त्यांच्या जातीचे दाखले नक्कीच निघतील. त्यासाठी सगळ्यांनी प्रस्ताव टाकणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण प्रस्ताव टाकत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आम्ही एक मिटिंग घेतली होती, त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की सगळं काय आहे शासनाचं, पण जोपर्यंत आपण प्रस्ताव टाकत नाही, फॉलोअप घेत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही. म्हणून आता आम्ही शैक्षणिक वर्गातनं सगळीकडे प्रस्ताव टाकायचं नियोजन केलं आहे आणि त्या प्रस्तावातनं कॅम्प राबून जातीचे दाखले, जात पडताळणी, त्याच्यासोबत घरदारांचे प्रश्न आणि योजनांचे प्रश्न सोडवत आहेत. कोण असते आणि तुम्ही तुमचं कुटुंब कसं, तुम्ही लग्न केले आहात?
माझं नाव संजय मारुती कदम आहे, हे मी तुम्हाला पहिलं सांगितलं. माझ्या घरामध्ये आम्ही 4 भाऊ आहे, मी सगळ्यात छोटा आहे. माझ्यापैकी 3 भाऊ मोठे आहेत, त्या तिघांचे लग्न झाले, 3 वहिनी आहेत, त्यांचे लेकरं बाळ आहेत, मम्मी पप्पा आहेत. मी लग्न याच्याबद्दल नाही करत आहे, कारण की हा समाजाचं काम कोण सांभाळणार. कधी रस्त्यावर झोपावं लागतं, कधी फुटपाथवर, कधी मंदिरात, कधी चर्चमध्ये, कधी बुद्धविहारामध्ये, कधी मस्जिदमध्ये, कधी मंदिरात, कधी बसस्टँडला, कधी रेल्वे स्टेशनवर. अशा हालतमध्ये ही परिस्थिती करावी लागते. आता तुम्ही बघू शकता माझं कंबर एकदम आता मध्यंतरी खड्ड्यामध्ये गाडी अडचण्यामुळं माझी कंबर दुखायला लागली, म्हणून मी हे बांधून आणि पट्टे बांधून मी गाडी चालवायला लागलो. त्यामुळं भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण मी हे काम याच्याबद्दल नाही सोडत आहे की मी मेल्यानंतर मग या समाजाचे प्रश्न सोडवणार कोण, कारण की प्रश्न आजही 75 वर्षानंतर तसेच आहेत. कितीतरी मंत्री आले गेले, कितीतरी आयोग गेले आले, पण त्यातनं कोणताच विकास नाही झाला. म्हणून कोणीतरी फुल टायमर वेळ देणं गरजेचं होतं, म्हणून पूर्ण जीवन समाजाला देऊन 7.5 वर्ष 68 दिवस झाले संजय कदम यांनी आज तागायत स्वतःच्या घरी गेले नाहीत. बहिणीचं लग्न झालं, काकाचं निधन झालं, वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, तरी देखील संजय कदम घरी गेले नाहीत. आपल्या भटक्या विमुक्त समाजाच्या हितासाठी ते देशभरात फिरत आहेत. स्वतःचं लग्न करून स्वतःचा संसार थाटून या ठिकाणी एक कुटुंब स्वतःचं निर्माण करणं हे सगळं टाळून या ठिकाणी लग्न न करता संन्यास घेत एक ध्येयवेडा तरुण भारतातील 22 राज्यांमध्ये फिरून या ठिकाणी भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांच्या नोंदी या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. स्वतःचा बोऱ्या बिस्तारा आपल्या गाडीवर लादून या ठिकाणी ऊन वारा पाऊस नक्षलवादी या कुठल्याच गोष्टींची तमा न करता या ठिकाणी समाजाच्या नोंदी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रवास करत आहेत. आता सांगलीमध्ये आल्यानंतर सांगलीचं प्रशासन या समाजासाठी नेमकं काय करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, सांगली.